नमस्कार. स्नेहल सारंग किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. सर्व प्रकारच्या माशांमध्ये कोळंबी हा सर्वात खायला सोपा प्रकार आहे, कारण की त्याला काटे नसतात. बनवायलाही तसंच अगदी सोपं आहे आणि चव तर अप्रतिम लागते. कोळंबी बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यातलीच एक पद्धत आज आपण बघणार आहोत. हा जो रस्सा आहे ना, हा तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या अशा चविष्ट कोळंबी रस्स्याच्या रेसिपीसाठी. इथे मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामधला जो काळा भाग असतो तोही काढून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोकम आगळ घातलेलं आहे. त्यासोबतच 1 चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मालवणी मसाला घातलेला आहे. त्यासोबतच मीठही घातलेलं आहे. आता हे सगळं एकत्र करून घेऊया. त्या कोळंबीला हा सर्व मसाला लागेल अशा प्रकारे आपण हे मसाले सर्व मिसळून घेऊया. तर इथे जर कोकम आगळ नसेल तर त्याच्याऐवजी लिंबाचा रसही घालू शकता किंवा कोकम गरम पाण्यामध्ये जरा वेळ ठेवून मग ते पाणी तुम्ही या कोळंबीला लावू शकता. इथे कोळंबी छान मॅरिनेट झालेली आहे. त्यानंतर आपण ही कोळंबी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे अगदी शॅलो फ्राय करायची आहे, डीप फ्राय नाही करायची. कोळंबी मॅरिनेट करताना यामध्ये कोकम आगळ जरा जास्त प्रमाणात घातलेलं होतं. तर हा जो एक्स्ट्राचा मसाला आहे ज्याच्यामध्ये कोकम आगळ आहे तो आपण नंतर वापरणार आहोत. जर कोकम नसेल आणि कोकम आगळ असेल तर त्यावेळेला कोकम आगळचं प्रमाण थोडंसं वाढवावं. आणि कुठलाही माशाचा प्रकार असेल त्यामध्ये कोकम हे घातलंच जातं. त्यांनी कुठल्याही माशाची चव अगदी बॅलन्स अशी होते. आता याच्यामध्ये कढीपत्ता तोडून घातलेला आहे. आपण हे फ्राय करूया. अगदी पूर्ण शिजेपर्यंत फ्राय नाही करायचे, तर अर्धे हे फ्राय होतील अशा प्रकारे आपण हे फ्राय करणार आहोत. तर हे बघा, असे इथे कोळंबी अशी गोळा झालेली आहे, तर ही बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. अशी कोळंबी आपण तेलामध्ये शॅलो फ्राय करतो ना, तेव्हा उरलेल्या तेलात त्याचा छान असा अर्क उतरतो आणि आपल्या भाजीला छान अशी चव येते. आता या बाकीच्या तेलात चिरलेले कांदे आपण घालणार आहोत. हे 3 चिरलेले कांदे आहेत, बारीक असे कापून घ्यायचे आहेत आणि मग हे परतून घ्यायचे आहेत त्या तेलामध्ये. हा कांदा या तेलात 1 मिनिटभर असा परतायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. तर मसाल्यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला आणि जवळपास अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे परतून घेऊया. गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे. तोपर्यंत इथे आपण वाटप करून घेऊया. तर इथे मी जवळपास 15-16 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. त्याचसोबत खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीरच्या काड्याही घेतलेल्या आहेत. कोथिंबीरच्या काड्यांनी ह्याला छान चव येते आणि थोडा घट्टसरपणाही येतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत. तर हे लसूण आहेत ते थोडे बारीक असे लसूण आहेत, त्याच्यामुळे जास्त घेतलेले आहेत, गावरान लसूण आहेत. आता हे सगळं एकत्र आपल्याला बारीक करायचं आहे. यासोबत 2 मिरच्या आणि अगदी थोडेसे फुटाणे मी याच्यामध्ये घालणार आहेत. तर त्याआधी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, सोबत पाणी घालूया. यात फुटाणे हे ऐच्छिक आहेत, म्हणजे घातले तरी चालतील, नाही घातले तरी चालू शकतात. आता हे बारीक करून घेऊया आणि बारीक केल्यानंतर ते जे मिश्रण आहे म्हणजेच वाटप आहे हे आपण शिजवूया. तर इथे कांद्यावर हे वाटण घातलेलं आहे. आता ह्याला एकदम चांगलं परतायचं आहे. यामध्ये बऱ्यापैकी लसूण होता, तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ह्या वाटणाला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आता याच्यामध्ये खूप सारं पाणी आहे, तर हे पाणी पूर्ण आटून अगदी व्यवस्थित हा मसाला शिजेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. आता व्यवस्थित शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत. ही जी कोळंबीची रेसिपी आहे ही कोकणातील अगदी पारंपरिक अशी रेसिपी नाही आहे, तर ही थोडी हॉटेल स्टाईल ग्रेव्हीवाली रेसिपी आहे. कोकणातील कोळंबीची पारंपरिक रेसिपीमध्ये 2 वेगळे व्हेरिएशन्स आहेत, ते तुम्हाला लवकरच शेअर करेन. आता यामध्ये जो आपला आधीचा मॅरिनेटेड जो मसाला होता तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत, ज्याच्यामध्ये कोकम आगळ बऱ्यापैकी असं होतं. आता याला मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण जे फ्राय केलेले कोळंबी होते ते आपण यामध्ये घालणार आहोत. तर थोडीशी उकळी आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला. त्यानंतर याच्यामध्ये हे सर्व कोळंबी फ्राय केलेल्या घालणार आहोत. आता या स्टेजला आपल्याला कोकमही घालायचं असतं,
तर आता माझ्याकडे कोकम अवेलेबल नव्हतं, ते संपलं होतं. त्यामुळे मी यामध्ये कोकम आगळचं प्रमाण जरा जास्त वाढवलं होतं. जेव्हा मी मॅरिनेट करताना कोकम आगळ घातलं होतं तेव्हा तुम्ही बघितलंच असेल की त्यामध्ये कोकम आगळ बऱ्यापैकी मी घातलं होतं. तर आता याला आपण छान असं शिजू देऊया. मंद आचेवर शिजल्यानंतर तुम्ही यामध्ये बघाल वर असं छान तर्री आलेली आहे, म्हणजे आपलं वाटण आणि याच्यातला मसाला छान शिजलेला आहे. त्यामुळे इथे वर अशी तर्री दिसत आहे. त्यामध्ये आपण थोडेसे फुटाणेही घातले होते. त्यामुळे ही ग्रेव्ही थोडीशी थंड झाली ना की ही ग्रेव्ही आणखीन जरा घट्ट होते. तुम्हाला मी दाखवते. अर्ध्या तासानंतर ही ग्रेव्ही तुम्ही बघाल तर जास्त घट्ट झालेली तुम्हाला दिसेल. हे बघा, चांगली घट्ट झालेली आहे आणि चवही अगदी छान अशी आलेली आहे. तर तुम्ही याचा थिकनेस बघू शकता. अगदी मस्त थिकनेस आलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये आपण सी फूड ऑर्डर करतो ना तेव्हा ते कसं असतं अगदी तसंच हे दिसत आहे आणि चवही अगदी तशीच याला आलेली आहे. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.